बघा प्रश्न आहे, 40 मीटर गुणिले 30 मीटर मापे असलेल्या मैदानाच्या आतून 1.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती आहे? असा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आपल्याकडे आहे. काय करायचं, आपल्याला जी दिलेली माप आहेत त्या आयताचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असतं, म्हणून याचा गुणाकार केला की लगेच आपलं क्षेत्रफळ मिळतं 1200 चौरस मीटर. आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचंय म्हणून एक प्रकारची अशी आकृती तयार होते बघा. हे आपलं ओरिजिनल मैदान 30 मीटर गुणिले 40 मीटर वालं, आणि याच्यामध्ये रस्ता आहे आतमध्ये, म्हणजेच आतमध्ये एक छोटा आयत तयार होतो. मग आपल्याला आतमधल्या आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल आधी. मग त्यासाठी सोपी पद्धत आहे, जर रस्ता आतून दिलेला आहे त्यावेळेस 1.5 मीटर प्रत्येक बाजूकडून, म्हणजे बघा असं 1.5 मीटर होईल, आणि या बाजूला सुद्धा 1.5 मीटर, म्हणजे 1.5 आणि 1.5 3 मीटर दोन्ही याच्यातून कमी करायचं आपल्याला. मग 40 - 3 म्हणजे 37 येतं, आणि 30 - 3 म्हणजे 27 येतं. याचा गुणाकार जर केला तर 999 चौरस मीटर हे उत्तर येतं. दोघांचं क्षेत्रफळ आपल्याला मिळाले. रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच मोठ्या आयतामधून छोट्या आयताचं क्षेत्रफळ वजा करणे. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचं क्षेत्रफळ किती आहे 1200, आणि छोट्या आयताचं क्षेत्रफळ 999. वजाबाकी करा, हे येईल 201 चौरस मीटर. रस्त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे 201 चौरस मीटर.